नासिक में एनसीपी सांसद सुप्रिया सूले ने शिक्षा, अंधविश्वास, महिला सशक्तिकरण और मौजूदा राजनीतिक घटनाक्रम पर अपनी बात रखी। उन्होंने अंधविश्वास के खिलाफ कार्रवाई को लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की सार्वजनिक रूप से सराहना करते हुए कहा कि राजनीतिक मतभेद अपनी जगह है, लेकिन अच्छे काम की प्रशंसा होनी चाहिए। सुप्रिया सूले ने समाज में दहेज प्रथा और अंधविश्वास के खिलाफ एकजुट होने की अपील की। वहीं पार्टी टूट की अटकलों को खारिज करते हुए कहा कि वे नीतियां बनाने के लिए चुने गए हैं और टूटने के लिए नहीं। त्यामुळे हा कार्यक्रम करण्याच्या मागे एवढाच आमचा विचार होता की चव्हाण साहेबांनी नेहमीच महाराष्ट्राचे फक्त पहिले मुख्यमंत्री नव्हते, पण त्यांना विज्ञानावर प्रचंड प्रेम, म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा, म्हणजे आज देशामध्ये या श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये ही नवीन पिढी जी आहे ना, ही मला अनेक वेळा असं माझं ऑब्झर्वेशन आहे, कदाचित चुकीचंही असेल आणि कदाचित म्हणून मला कधी कधी त्यांच्यात जाऊन रमायला आवडतं की कळलं तरी पाहिजे की पिढी काय विचार करते। कारण का माझ्याकडे काही मोबाईल नव्हता, बगरे सारखा काही वेगळ्या काळात शिकले, त्यांच्याकडे कदाचित एक शिक्षकाचाच शाळा असेल। आज ते या देशातल्या सगळ्यात उच्च संसदेमध्ये भाषण करायला उभे राहतात। तुम्ही विचार करा कुठून कुठे ती केवढी मोठी झेप आहे ती कोणाच्या जीवावर केली, फक्त शिक्षणाच्या। तुमच्या आई वडिलांना तुम्हाला शिक्षण दिलं, बगरे सर तुमचं कर्तृत्व आहेच, पण ती समानता कुठे आली तर ती शिक्षणाने तुम्हाला दिली। आणि दिंडोरीच्या लोकसभा मतदारसंघात एक शिक्षक आज 800 खासदार आहेत, म्हणजे मोदीजी प्रधानमंत्री आहेत पण पहिले ते संसदपटू आहेत, तसेच बगरे सर 800 आम्ही लोक जे निवडून जातो ते सगळे समान आहोत। तुमचं बँक बॅलन्स किती, जन्म कोणी दिला याला कोणी तिथे विचारत नाही, तिथे छापा तुमच्या मतदारसंघाचा असतो। ते बगरे सर नुसते नाही, ते दिंडोरी लोकसभा म्हणून आवाज म्हणून 20 लाख लोकांचा आवाज म्हणून बगरे सर तिथे उभे राहतात। त्यामुळे ही समता कशातून येते, ती शिक्षणातून। आणि शिक्षणाला महत्व हे पहिल्यांदा चव्हाण साहेबांनी दिलं, त्यांना स्वतःला त्याच्यातून प्रतिष्ठा मिळाली। म्हणजे त्यांच्या आईला माहिती नव्हतं की मुख्यमंत्री काय आणि त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला, त्यांच्या आईला माहिती पण नाही की मुख्यमंत्री कोण झाला बाबा आपल्याला। आता ही एक पिढी होऊन गेली, त्याच्यानंतर माझी पिढी झाली, ज्याचा फक्त विश्वास हा तंत्रज्ञान आणि सायन्स आहे। माझी प्रचंड श्रद्धा आहे, पण माझी श्रद्धा ही माझ्या उंबरठ्याच्या आत आहे आणि माझी अंधश्रद्धा नाही, माझी श्रद्धा आहे। माझी माझ्या पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा आहे, पण मी पांडुरंगाला छोट्या छोट्या कामाला त्रास देत नाही। मला मी बगरे सरांना आणि राष्ट्रवादीचे 8ही खासदार निवडून येऊ दे पांडुरंगा, हे आपण करायचं, त्याला पांडुरंगाला त्रास नाही द्यायचा। पांडुरंग हे माझं श्रद्धेचं स्थान आहे, ते मी आणि माझं पांडुरंग बघून घेऊ, ते आमच्या दोघांमध्ये, त्याच्या तिसरा कोणी नाही। पण ती श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये। पण मला अशी भीती वाटते, जे मला तुम्ही युवा पिढी आहात म्हणून तुमच्या समोर हा म्हणते की मला एक माझा समज असेल, कदाचित गैरसमज असेल, पण तुमची जी नवीन पिढी आहे ना, ही अंधश्रद्धेकडे का वळते याचं उत्तर मला कळत नाही। कोण बिना चपला घालून चालत सुटले, हरकत नाही बिना चपला, पण मला असं वाटतं बापरे माझ्या कोल्हापुरीचं काय होणार, तुम्ही बिन चपलेने सगळीकडे जायला लागलं। तो माझा कारीगर आहे आणि कोल्हापूरची चप्पल आता पॅरिस मध्ये मिळते, केवढी मोठी घटना झाली ती। म्हणजे आज माझ्या काही भारतीय मैत्रिणी आहेत ज्या पॅरिसला जाऊन चप्पल विकत घेऊन आल्या कोल्हापुरी। बगरे सर तुम्ही म्हणाल की अरे इथे 200 रुपयाला मी इथे $200 कशाला खर्च केली, त्या मुलींनी मला सांगितलं मला जाऊन तिथे पॅरिस मध्ये घ्यायची होती की माझ्या कारीगराला 200 मिळत असतील, माझे खिशाचे पैसे गेले तरी चालतील, पण इंटरनॅशनली माझी चप्पल आता ती करणं अयोग्य। कोल्हापूरचे लोक नाराज आहेत, परस्पर पेटंट बिटन ते काय भांडण झालं तो एक वेगळा विषय, पण ह्या संस्कृतीच्या गोष्टी ह्या तिथपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचल्या। आता मला सांगा की बिना चपलेने तुम्ही सगळीकडे फिरायला लागला तर माझ्या कोल्हापुरीचं काय होणार आणि माझ्या बाटाचं काय होणार। आणि खरंच त्याच्यातून तुम्हाला काय पावलं, आता अनेक बुवाबाजी, ही बुवाबाजी म्हणे, माझी श्रद्धा माझ्या पांडुरंगावर आहे, पण म्हणून बुवाबाजी जी होते, ज्याचं दुर्दैव आहे की या महाराष्ट्राला दाभोळकरांसारखं नेतृत्व होऊन गेलं, तिथे पुरुष आणि महिलांना एक्सप्लॉयटेशन करतो। हे होतच कसं मला सांग, कोणी केलं काय केलं ह्याच्यात नाही आपल्याला पडायचं,
पण ती महिला तिथे जाते, तिला तिथे हॅरेसमेंट होते, तिचं एक्सप्लॉयटेशन होतं, तिचा गैरवापर एक महिला म्हणून केलेला जातो, चुकीच्या पद्धतीने तिच्यावर अन्याय होते. ती बोलायची हिंमत करत नाही, कारण का तिला भीती दाखवली जाते त्या पुरुषाकडून की तुझ्या नवऱ्याला काहीतरी होईल, तुझ्या मुलाला काहीतरी. हा कोण सांगणार माझ्या नवऱ्याला मुलाला काय होणार? आता जरी आमचे मतभेद असतील राजकीय, तरी मी जाहीरपणे तेव्हाही बोलले होते आणि आजही बोलते की माननीय मुख्यमंत्र्यांचे मी जाहीर आभार मानले की अशा बुवाला जेलमध्ये टाकलं ही आनंदाची गोष्ट. चांगल्याला चांगलं, माझे त्यांच्याबरोबर टोकाचे मतभेद, पण जेव्हा महाराष्ट्राचा विषय येतो आणि महाराष्ट्राचे सामाजिक विषय होतात, तेव्हा मग ते ड्रग्जच्या विरोधात जर त्यांनी मोहीम उभी केली किंवा अशा अंधश्रद्धेच्या विरोधात उभी केली, तर आम्ही ताकदीने सरकार बरोबर उभं राहू. लढाई आमची वेगळी आहे, ती राजकीय आहे, ती 5 वर्षांनी ताकदीने लढूच. ते पण नाशिकला येतील बगरे सरांच्या विरोधात, आम्ही बगरे सरांच्या बाजूला टोकाची भाव, आम्ही एकामेकाच्या विरोधात टीका करू, आमची त्यांच्यावर लढाई होत राहील. पण काही प्रश्नांसाठी जी कोणी आम्हाला हे संस्कार केले, हे काही सेटिंगचं राजकारण नाहीये, हे संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केले की विरोधक हा शत्रू नसतो. एका सशक्त लोकशाहीमध्ये हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुमची श्रद्धा जी ज्याच्यावर